नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे चंदन बटुव्याची भाजी। तर ही भाजी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। तर याच्यासाठी आपण एक जुडी चंदन बटुव्याची भाजी घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशी निवडून घ्यायची आहे। आणि ही आपण इथे धुवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला कापून घ्यायची आहे। तर अशी बारीक आपण ही कापून घेणार आहोत। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। तर नक्की ट्राय करा आणि हिवाळ्यामध्ये ही सहज मिळते। तर आपण अशी ही बारीक कापून घेणार आहोत आणि कापून झाल्यानंतर आपल्याला ही 10 ते 15 मिनिट छान वाफवून घ्यायची आहे। तर थोडी वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवणार आहोत। तर नक्की ट्राय करा, चवीला खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास। तर अशी आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे आणि आपण ही वाफवून घेणार आहोत। तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही भाजी 10 ते 15 मिनिट हाय फ्लेमवरती वाफवून घ्यायची आहे। तर ही भाजी आपली वाफवून झालेली आहे। तर ही छान शिजलेली आहे भाजी। तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। यात आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून दही घालायचं आहे आणि इथे आपण आलं आणि हिरव्या मिरच्या 2 ते 3 जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत। शेंगदाण्याचं कूट आपण घातलेला आहे 2 टेबलस्पून। 1 टीस्पून साखर आपल्याला यात घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं यात घालून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही भाजी आणि पौष्टिक पण असते। तर नक्की ट्राय करा। इथे आपण तडका बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 टेबलस्पून तेल घेतला आहे। यात 1/4 टीस्पून हिंग घातला आहे। जिरं आणि मोहरी घालायची आहे अर्धा टीस्पून आणि कढीपत्त्याचे 5 ते 6 पानं आपण यात घालणार आहोत आणि तीळ आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून। तर इथे कढीपत्ता आपण घातला आहे आणि तीळ घातलेली आहे। हळद घालायची आहे अर्धा टीस्पून आणि तिखट घालायचं आहे अर्धा टीस्पून आणि हा तडका आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। या भाजीमध्ये घालून आपल्याला हा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपली ही चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे। आपण ही भाकरी पोळी याच्याबरोबर सर्व करू शकतो। चवीला खूप छान होते आणि पटकन होते आणि पौष्टिक पण आहे। तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्या आधीही मी भरपूर रानभाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। नक्की बघा आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आम्हाला नक्की कळवा। तर इथे आपली ही चंदन बटुव्याची भाजी तयार झालेली आहे। तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आपण इथे बनवलेली आहे। तर नक्की करून बघा।